विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन साठी M3 चा मोस्ट अवेटेड पेपर पॅटर्न मी आज सांगणार आहे। ज्या पेपर पॅटर्नने ज्या मोस्ट IMP टाइप्सने तुम्हाला पूर्ण एवढ्या मोठ्या पुस्तकातनं एवढेशेच टाइप केलेत तरी तुम्हाला हार्डली 2 दिवसात तुम्ही 50च्या वरती एंड सेम मध्ये शुअर शॉर्ट मार्क घेऊ शकता। ही ट्रिक मी आता फॉलो करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट अवेटेड का? कारण खूप साऱ्या मुलांनी इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन साठी आम्हाला कमेंट केल्या। लक्षात ठेवा, आता हा जो पेपर पॅटर्न दिला हा इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन दोन्ही डिपार्टमेंटला एक्झॅक्ट सेम असणार आहे। का? कारण इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन दोन्ही डिपार्टमेंटचा M3 चा पेपर आणि M3 चा सिलेबस एक्झॅक्ट सेम असतो, त्यामुळे हा पॅटर्न दोघेही डिपार्टमेंटला सेम असेल। मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या पर्पल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। फटाफट आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आपण पॅटर्नला सुरुवात करूया। बघा, हा पॅटर्न आता कुणाकुणाला लागू पडेल ज्याचा इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा पेपर बॅकलॉग आहे, 2-3 अटेम्प्ट झाले, 3-3 चौथा अटेम्प्ट आलाय, तो सुद्धा आता अभ्यासाला लागलाय, तरी आरामात 50 मार्क 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या अभ्यासात घेऊ शकतो। आणि जो पहिल्यापासून अभ्यास करतोय पण ज्याला खरोखर स्कोरिंग करायची, 70 पैकी 65-70 पर्यंत जायचंय, त्याने आधी हे करा आणि मग बाकीचं करा, तरी तो आरामात स्कोर करतो। आणि जो रिव्हिजन फेजला आहे, अभ्यास झाला आता रिव्हिजन करतोय मस्त, त्यांनी हे पहिल्यांदा करायचं, मग बाकीचं एक्स्ट्रावाला करायचं। ज्याला जस्ट पास व्हायचं, फक्त विषय काढायचा आहे, आता सुरुवात करायची आणि पुस्तकात एक्स्ट्रा काहीच नाही करायचं, एवढंच करायचं, तरी विषय क्लिअर होणार। ही माझी 100% तुम्हाला गॅरंटी असेल। सो बघा, पॅटर्न जबरदस्त आहे। काय काय करायचं? पहिला क्वेश्चन आपला नेहमीप्रमाणे MCQचा असतो। MCQचा वेगळा अभ्यास करायचा नाही। जेव्हा थेरीचा अभ्यास करतो त्याच्यातलेच एखादी छोटी स्टेप MCQ साठी विचारली जाते, ते फक्त 10 मार्कला आहे। करेक्ट, 6 प्रश्न असतात 10 मार्कला। सो MCQ ला वेगळा टाइम घालवायचा नाही। थेरीचा अभ्यास केला की त्यातले छोटासा फॉर्म्युला, एखादी छोटीशी स्टेप विचारली जाते, ते सोडवता येतात। सो MCQ इज सिंपल, 10 मार्कला आहे। ॲव्हरेज बघितलं गेलं तर 7 to 8 मार्क, मी जनरली 7च लिहितो, 7 to 8 मार्क प्रत्येकाला MCQ मध्ये भेटून जातात। कारण ते एव्हाना कॉलेजमध्ये पण आपल्याला सांगतात, डायरेक्ट टीचर्स लोक किंवा आपल्याला विद्यार्थ्यांकडून 1चा A 2चा B असं एवढंच लिहायचं असतं, त्यात एक्सप्लेनेशन राहत नाही, फक्त 1चा A 2चा B असंच लिहायचं असतं। सो ऑब्विसली मित्रही सांगतात तिथे 7 ते 8 मार्क प्रत्येकाला पडतात। पुढे येऊया, याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2 आणि 3। बघा मित्रांनो, आता पॅटर्न महत्त्वाचा आहे। क्वेश्चन नंबर 2 आणि 3 म्हणजे आपला युनिट नंबर झाला 3rd, ज्याचं नाव आहे झेड ट्रान्सफॉर्म आणि फुरियर ट्रान्सफॉर्म। मग आता याच्यामध्ये जर फुरियरला गेलो तर फुरियर इज टफ एक टॉपिक, कारण त्यात इंटिग्रेशन खूप हार्डकोर आहे। मग आपण जाऊया झेडला। झेडमध्ये पण 2 पार्ट पडतात, एक झेड ट्रान्सफॉर्म आणि एक इनव्हर्स। सो बघा, इथे जेव्हा तुम्ही क्वेश्चन नंबर 2 आणि 3 ला जाशाल तर कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आणि कुठल्या क्वेश्चनमध्ये कुठले प्रश्न फिक्स येणार आहे ते मी आता क्लिअर करायला। लक्षात घ्या, आता भरपूर मुलांना हे माहित नसतं। बघा, प्रत्येक क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे, 2 ला ऑर 3 आहे, 4 ला ऑर 5 आहे, 6 ला ऑर 7 आहे, 8 ला ऑर 9 आहे। याचा अर्थ काय झाला? तुम्ही क्वेश्चन नंबर 2 घेतला तर त्याच्यातले ABC पूर्ण सोडवा, त्याच्या 3 क्वेश्चन नंबर ऑरला सोडून द्या, तुम्हाला 3 करता येणार नाही। किंवा 3 घेतला तर 3 मधले ABC पूर्ण करा, 2 ऑरला सोडून द्या। सो क्वेश्चनला क्वेश्चन ऑर आहे। सो दोन्हीही क्वेश्चन 2 मधले AB आणि 3 मधला C असं चालत नाही, एकतर 2 अटेम्प्ट करा किंवा 3 अटेम्प्ट करा। सिमिलरली 4 करा किंवा 5 करा, हे पुढे असेल। हे कळालं पॅटर्न कसं आहे? आता बघा, पेपरला गेल्यानंतर आता हा पॅटर्न मी देतोय तुम्हाला, तो 50+ मार्क्सचा आहे। म्हणजे 50+ मार्क्स 3 डेज मध्ये आपल्याला कसे सिक्युअर करायचे आहे, सो त्या हिशोबानेच मी इथे पॅटर्न दिलाय। यस, तसं बघितलं तर आपला पुस्तकाचा सिलेबस खूप मोठा आहे। यस, युनिट 4 आहेत, पण प्रत्येक युनिटमध्ये साधारणतः 10 ते 12 टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स धरून खूप जास्त आहे। सो आपण जर धरलं प्रत्येक युनिटमध्ये ॲव्हरेज 10, 12, 13, 14, 15 असे टॉपिक्स आहे, ॲव्हरेज 13चा धरला, 13 × 52 म्हणजे नियर अबाउट 52 टाइप्स आहे, तेव्हा तुम्हाला 70 मार्क पडतात। 52 पैकी जर इथे बघितलं, हे 3 आणि 4 7 7 8 9 10 11 52 पैकी फक्त 11 टाइप्स मी घेतले। 11 टाइप्स जर तुम्ही करता तर तुम्हाला 50 मार्क पडतात। बघा, आणि जेव्हा आपण 52 टाइप करतो तेव्हा आपल्याला 70 मार्क पडतात। सो बघा, किती तुमचं पुस्तक छोटं करून टाकलं मी। मग आता काय करायचं, कुठला क्वेश्चन करायचं ते डिटेलमध्ये सांगतो, लक्ष द्या। सो जो पॅटर्न देतो मी हा व्हेरी बेस्ट ऑफ बेस्ट पॅटर्न, हाच फॉलो करायचा। 100% गॅरंटेड तुमचा M3चा हा लास्ट अटेम्प्ट असेल, याच्यानंतर M3 कधी देण्याची गरज नाही पडणार, एवढी मी गॅरंटी देतो। बघा, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये कसं असतं, इथे एक झेडचा क्वेश्चन असतो, हा झेडचा असतो, हा झेडचा असतो, आणि हा जो पहिला आहे हा फुरियरचा असतो, हा झेडचा नाही, हा फुरियरचा असतो। आणि इकडे कसं बघा, हा एक झेडचा येतो आणि हे दोघं फुरियरचे येतात। सो फुरियर इज टफ। सो क्वेश्चन नंबर 3 स्किप करून टाकायचा, डायरेक्ट क्वेश्चन 2 ला जायचं। 2 मध्ये A स्किप करून द्यायचं, फक्त B आणि C सोडवायचं। लक्षात घ्या, क्वेश्चन 2 मध्ये A स्किप करा, B आणि C सोडवा,
ह्या बी मध्ये तुम्हाला ह्या दोघांपैकी एक प्रश्न येईल, पार्शियल फ्रॅक्शन किंवा इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड, या दोन मेथड पैकी एक क्वेश्चन इथे येईल बी मध्ये 5 मार्कला आले हे 5 मार्क, आणि सी मध्ये कंपल्सरी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन असेल 5 मार्कला. सो 5 आणि 5 10 मार्क इथे सिक्युअर झाले. बघा पूर्ण झेड ट्रान्सफॉर्म मध्ये एकूण 8 टाईप आहे, फुरियर मध्ये एकूण पुन्हा 4 टाईप आहे, 8 आणि 4 12 टाईप टोटल युनिट मध्ये आहे 15 मार्कला. 12 पैकी फक्त 3 टाईप सांगितले मी. एवढे जर केले हे सोबतच येणार, कुठे येणार तेही सांगितलं, तुमचे डायरेक्ट 10 मार्क सिक्युअर होता. सो 7 आणि 10 17 मार्क झाले आहे. पुढे येऊया. नंतर क्वेश्चन नंबर 4 5 मध्ये आले तर हा लेसन आहे स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी. ऑब्विसली पुन्हा स्टॅट्स मध्ये 10 टाईप आहे, प्रोबॅबिलिटी मध्ये 8 टाईप आहे, 18 टाईप झाले. सो त्याच्यापैकी फक्त 4 टाईप घेतले. बघा स्टॅट्स मध्ये फक्त हे 4 टाईप करा. कोरिलेशन रिग्रेशन हे दोघांना एकमेकांना ऑर आहे, इक्वेशन हा एक कंपल्सरी आणि मोमेंट्स कंपल्सरी. बघा सॉरी हे तिघ, या तिघांपैकी एक प्रश्न येणार 5 मार्कला. कोरिलेशन रिग्रेशन इक्वेशन तिघांपैकी एक 5 मार्कला. मोमेंट्स कंपल्सरी 5 मार्कला. मोमेंट्स मध्ये 2 प्रकार, एक टेबलचा प्रॉब्लेम आणि एक टेबल नसलेला. सो दोघांपैकी एक येईल. 5 आणि 5 10 मार्क, आणि याला जोडून बायनॉमिलचा प्रश्न येत असतो. सो हे 5 15 मार्क. सो बघा या पूर्ण युनिटमध्ये 16 17 18 टॉपिक्स आहेत. स्टॅट्स आणि प्रोबॅबिलिटी दोन्ही चॅप्टर ऍड केले तर युनिट नंबर 4 बनतो. 18 टॉपिक पैकी फक्त तुम्ही 4 टॉपिक करा, 5 टॉपिक करा, तुम्हाला 15 मार्क पडतात. सो हे 17 आणि 10 27 आणि 5 32 मार्क झाले. बघा पासिंग झाली डायरेक्ट. एवढंच केलं तरी पासिंग होते, आणि हे सगळ्यात सोपं आहे M3 मध्ये. इथे एकही मार्क झाले नको याची काळजी घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आणि 7 मध्ये गेलो तर पुन्हा 6 7 हा आपला वेक्टर कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये खूप सारे थेरम आहे. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह झाला, इरोटेशनल झाला, गॉस डायव्हर्जन्स थेरम झाला, ग्रीन्स थेरम झाला, स्टोक्स थेरम झाला, मॅक्सवेल थेरम झाला. खूप सारे टाईप्स आहे. लाईन इंटिग्रल झाला. सगळ्यांमधनं मी 2च टाईप घेतले. ऑलरेडी मी नावं सांगितले, तुम्हाला नावं आठवले असतील. सो हे 2च टाईप करा. हे दोघं एकमेकांना सोबत येतात, 10 मार्क पडतात. आता याच्यामध्ये पण ज्या कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करा, क्वेश्चन 4 अटेम्प्ट करा, 4 करा, 5 स्किप करा. इथे 2 स्टॅटिस्टिक आणि हा एक प्रोबॅबिलिटी इथेच येईल 4 मध्ये. सो याच्यात तुमचे 15 मार्क सिक्युअर होऊन जातात. आता क्वेश्चन नंबर 6 7 मध्ये असं फिक्स नाही सांगता येणार की हे दोघं कुठे सोबत येतील, पण तुम्ही ऑन दी स्पॉट पेपरमध्ये चेक करून घ्या डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल कुठल्या याच्यात सोबत आले तो प्रश्न करायचा. आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह मध्ये एकूण 6 केसेस आहे, जसं अलॉंग द वेक्टर, टुवर्ड्स द पॉइंट, नॉर्मल टू द सरफेस, लाईन, टँजंट टू द कर्व, त्याच्यानंतर मॅक्सिमम मॅग्निट्यूड. 6 पैकी एक केस विचारता. यस, सो 6 पैकी कुठली एक येईल तुम्ही म्हणाल 6 केस एकदम सोप्या एक समजले की सगळे समजता. सो या 6 केसेस करा आणि हे इरोटेशनल करा. हे दोघं जिथे सोबत येतील तो करा, 10 मार्क फिक्स होता. आणि शेवट क्वेश्चन नंबर 8 9 ला जर आलो, आता ज्याला फक्त पास व्हायचं त्यांनी एवढं करायचं परफेक्ट. हा क्वेश्चन पासिंग कन्फर्म होते. हा एक एक्स्ट्रा साठी राहू द्या, बस एवढं केलं तरी मोर दॅन सफिशियंट. ज्याला स्कोरिंग करायची मग त्याने 8व्या 9व्या क्वेश्चन लिहा. बघा 8व्या 9व्या मध्ये 9वा स्किप करा, फक्त 8वा घ्या. 8व्या मध्ये ए मध्ये येईल तुम्हाला एनालिटिक फंक्शन, हा टाईप एनालिटिक फंक्शन, आणि हा जो बायलिनियर ट्रान्सफॉर्म आहे तो इथे सी मध्ये येईल. सो हे 5 आणि 5 10 मार्क इथे सिक्युअर होता. यस, बघा मित्रांनो अशा प्रकारे हे आपले 10 10 20 30 40 45 7 52 मार्काचा तुम्हाला मी पॅटर्न दिलाय. याच्यात थोडंफार चेंज होऊ शकतं. एखादा प्रश्न कमी आला तर तुम्हाला ते 47 मार्कांपर्यंत तर शुअर शॉर्ट पेपर अटेम्प्ट होईल. एखादा क्वेश्चन मागे पुढे झाला तर, पण मला एवढी खात्री आहे की 99% हाच पॅटर्न फॉलो होणार आहे. 47 ने तुम्हाला शुअर शॉर्ट 52 मार्क येतील. या पद्धतीने जर ऑप्टिमाइज स्टडी केला तर आपला M3 नक्की ह्यावेळी शेवटचा अटेम्प्ट होणार आहे. आता हे दिसतं एवढंसं छोटं, एवढ्या मोठ्या पुस्तकातनं 52 टाईप्समधनं फक्त मी दिले आहे तुम्हाला. आता इथे 11 टाईप दिले म्हणजे सर इतक्यात होऊन जाईल असं नाही. प्रत्येकात व्हरायटी आहे. प्रॉब्लेम ओळखता आले पाहिजे, सोडवता आलं पाहिजे, यासाठी मोस्ट प्रॅक्टिस लागते. सो ही प्रॅक्टिस सुरुवात करा. आणि तुम्हाला वाटतंय सर तुम्ही एवढा सोपा पॅटर्न सांगितला, आता आमची तयारी तुम्हीच करून घ्या. सो मी तुमची तयारी एकदम आरामात करून तुमचा विषय 100% गॅरंटेड स्कोर करून देऊ शकतो. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये गेले की तुम्हाला इलेक्ट्रिकलचा M3चा कोर्स दिसेल, किंवा इन्स्टॉल असाल तर इन्स्ट्रुमेंटेशनचा M3चा कोर्स दिसेल. तो कोर्स सबस्क्राईब
सबस्क्राईब करा. सध्या जबरदस्त ऑफर चालू आहे. काय ऑफर आहे? बाय 1 गेट 2 फ्री. म्हणजे एकदा तुम्ही M3चा इलेक्ट्रिकलचा किंवा इन्स्टूचा इलेक्ट्रिकलचा कोर्स घेतला की तुम्हाला जे आत्ता बघा 2 सब्जेक्ट आहे EDE आणि EMI यांचे मोस्ट IMP क्वेश्चन जे 20 ते 25 मार्कला फिक्स येतात ते मी तिथे अवेलेबल करून दिले. म्हणजे एक M3चा कोर्स सबस्क्राईब केला की तुम्हाला हे 2 कोर्सेसचे IMP क्वेश्चन त्या कोर्सवर डायरेक्ट फ्री भेटत आहे. सो जबरदस्त ऑफर आहे. यस, आणि हे फक्त आपल्याला सोमवारपर्यंतच व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोर्स घेशाल तर तुम्हाला फक्त M3चा कोर्स भेटेल. हे जे EDE आणि EMIचे IMP हे भेटणार नाही. सो EDE आणि EMIचे जे IMP पाहिजे ना आपल्याला, तो M3चा एक कोर्स घेऊन टाका. एका कोर्सवर 2 तुम्हाला बेनिफिट्स आहे. आणि M3चा कोर्सचं मी सांगितलं, M3 सोबत हे 2 विषय सुद्धा तुमचे गॅरंटेड निघून जातील. आणि M3 साठी तर विषयच नाही. जे मी सांगणार आहे ते इतकं परफेक्ट आहे, इतक्या सोप्या भाषेत मराठीत मी M3 डिटेलमध्ये शिकवलाय. जेवढे टाईप शिकवले ना मी हे सगळे, एवढेच टाईप फक्त तुम्ही आपल्या पर्पल ॲप मधून करा. हार्डली तुम्हाला 15-16 तास लागतील. आणि एकदा रिव्हिजन करा. रिव्हिजनसाठी पण तुम्हाला काही बघायचं नाहीये. मागचे पेपर सोल्युशन पेपर्स, मागचे जे 4 युनिव्हर्सिटी पेपर आहे, सो 4ही पण युनिव्हर्सिटी पेपरचे सोल्युशन मी 4 क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व करून दिलेले आहे. सो पहिल्यांदा तो अभ्यास केला, जो मी पॅटर्न शिकवला हा अभ्यास केला की नंतर हे 4 क्वेश्चन पेपर मी सॉल्व करून दिले, ते बघून सोडवा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो यावेळी तुमचा M3चा लास्ट पेपर असेल. याच्यानंतर पुन्हा आयुष्यात M3 देण्याची गरज नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने मी M3 शिकवलाय. सो तुम्हाला M3 काहीच येत नाही, भीती वाटते आहे, 2-3 वेळा बॅकलॉग आहे, क्रिटिकलला आहे, गोल्डनला आहे, बॅकवर बॅक येतोय, समजत नाही, कॉन्फिडन्स डाऊन होतोय, -3+ येत नाही, कॅल्सी वापरत ते पेपर सोडून द्यावं, काही भीती वाटते ना M3ची, बिंदास राहा. मी जे शिकवलं हे फॉलो करा. माझ्या ॲप्लिकेशनवर मी जे शिकवलंय ते बघा. तुम्हाला काहीच येत नाही ना तरी तुम्ही M3च्या प्रेमात पडाल आणि M3 तुम्ही गॅरंटेड स्कोर कराल. एवढ्या सोप्या पद्धतीने मी शिकवलंय. सो डू इट. लगेच ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा. M3 सोबत 2 विषयांचाही क्लिअर करा, त्यांचाही बेनिफिट घ्या, आपल्या मित्रांनाही सजेस्ट करा आणि आपला M3 स्कोर करा. सो लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सबस्क्राईब करा आणि M3 पर्पल ॲट सोबत स्कोर करा. सो थँक्यू.